आज आहे डे 2 आणि आपण ज्या देवीचं पेंटिंग करायला जातो त्या देवीचं आगमन होतं या छोट्याशा गल्लीतून, जिथे ही देवी कोणत्याही मोठ्या मंडळात न बसता एका छोट्याशा घरामध्ये विराजमान होते. तर गणपतीमध्ये आपण कृणाल दादा पाटील यांच्या खूप सुंदर मूर्त्या बघितल्या आहेत आणि लालबाग परळमध्ये पहिल्यांदाच त्यांची देवीची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. तर चला पेंटिंग सुरू करूया. तर ह्या देवीबद्दल ज्यांच्या घरी ही देवी विराजमान होते त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. आई कुलस्वामिनीची स्थापना 2019 साली नवस्फूर्ती म्हणून झाली होती. माझा नवस पूर्ण झाला होता आणि मी 3 वर्षासाठी आईची स्थापना केली. पण आज 7 वर्ष आई माझ्याकडून सेवा करून घेते आणि अशी आई कुलस्वामिनी जिला 2024चा सर्वोत्कृष्ट घरगुती नवरात्रोत्सव म्हणून तिला पुरस्कार मिळाला आहे. आणि ह्या वर्षीची माझी कन्सेप्ट असं, ह्या वर्षीचं तिची माहिती अशी आहे की भंडासुराचा वध करण्यासाठी ललिता त्रिपुरा सुंदरी ह्या देवीची उत्पत्ती झाली आणि ती मुळात उत्पत्ती झाली श्रीयंत्रातून. श्रीयंत्राच्या मेरुमणीवर ती विराजमान आहे. तिच्या हातात ऊस आहे, एका हातात फुलं आहेत, एका हातात गदा आहे, एका हातात सर्प आहे. सर्प बरं, ऊस ह्यासाठी की ऊस हे अखंड गोडव्याचं प्रतीक आहे आणि फुलं हे सृष्टीची सुंदरता तिने दाखवली आहे. तिच्या पायात लक्ष्मी आहे आणि अशी सर्व गुण संपन्न सुंदर अशी ललिता त्रिपुरा सुंदरी. हे माझं कन्सेप्ट आहे ह्या वर्षीचं. तर ह्या देवीला नक्की विजिट करा आणि डिटेल्स आम्ही कॅप्शनमध्ये दिलेत. तर भेटूया पुढच्या देवीच्या लाईव्ह पेंटिंग बरोबर.